हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की तुमच्या मार्कशीट ज्या तुम्हाला हव्या आहेत त्यानंतर प्रोविजनल सर्टिफिकेट आणि कन्वर्जन सर्टिफिकेट हे कसं मिळवायचं आणि कुठे मिळवायचं। तर त्या पहिले मी सांगू इच्छितो तुम्हाला की मी यापूर्वी युनिव्हर्सिटीला गेलो आहेत आणि तिथून त्या युनिव्हर्सिटीवाल्याचे जे स्टाफ आहेत त्यांनी मला इथे पाठवलं आहेत की तुमच्या सब रिजनल ऑफिसकडून घेऊन घ्यावं म्हणून तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत। तर मी युनिव्हर्सिटीला जाऊन तिथे पहिले माझे जे डॉक्युमेंट आहे ते तिथं इन्वर्ट केले, म्हणजे मी तिथं घ्यायलाच गेलो होतो, पण त्यांनी इन्वर्ट नंबर दिला मला आणि सांगितलं की तुमच्या सब रिजनल ऑफिसमधून तुम्ही घ्या म्हणे, इथून मिळणार नाहीत म्हणे तुम्हाला, इथं मिळण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 दिवस थांबावं लागेल म्हणे। म्हणजे कुठे जे मेन ऑफिस आहे युनिव्हर्सिटीचं तिथं रायगडला मानगाव येथे, तेथून मला इथे पाठवलं। तर तिथून मी इथे आलो, म्हणजेच नागपूरला सब रिजनल ऑफिसला नागपूर, जे की सरळ अमरावतीवरून तुम्ही जर बसलात आणि नागपूरला जर उतरलात, नागपूरमध्ये रविनगरला उतरलात तुम्ही, तर रविनगरपासून बस 400 ते 500 मीटर अंतरावर मागे यायचं, इकडे ज्या दिशेने तुमची बस जात होती रविनगरकडे, पण त्याच्या विरुद्ध दिशेने यायचं आणि एक्झॅक्ट इथं तुम्हाला ते जे ऑफिस आहेत रिजनल ऑफिस, रिजनल सेंटर नागपूर, हे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचं आहे, ते तुम्हाला इथे आहेत दिलेल्या लोकेशनवर तुम्ही बघू शकता। हे जे आहेत ह्या गाड्या ज्या चालल्या आहेत, इथून रस्ता निघतो डायरेक्ट हायवेवर लागतो, तो नॅशनल हायवेवर, मुंबई नागपूर हायवेवर। त्यानंतर हे इथं आलो का असं डिरेक्टली तुम्हाला रिजनल ऑफिस दिसून जाते आणि इथे 2 हॉल आहेत, एका हॉलमध्ये असतात स्टाफ लोक आणि एका हॉलमध्ये सुद्धा दोन्ही हॉलमध्ये स्टाफ लोकच असतात। पण मार्कशीटची प्रोसेससाठी इकडे आपल्याला वेटिंग लॉन्चमध्ये यावं लागतो आणि जर प्रोविजनल आणि कन्वर्जन सर्टिफिकेट लागलं तर आपल्याला बाजूच्या रखान्यात जावं लागतो, बाकीच्या बाजूच्या रूमकडे जावं लागतो। आता मी त्यांना हे सुद्धा विचारलं आहे की काय करावं म्हणून, मी ॲप्लिकेशन सर्व दिले होते, पण ते म्हणतात की जी जीमेल आहेत त्या जीमेलवर तुमचे ज्या 8वी सेमच्या मार्कशीट आणि फी रिसिप्ट पेड केलेली आणि त्यानंतर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे तिन्ही गोष्टी त्यावर अपलोड करा आणि त्यानंतर तुम्हाला तिकडून रिप्लाय येईल असं त्यांनी मला सांगितलं आहे। तर बघूया आपण आता काय होते। तर सर्वप्रथम मी आता इथून मार्कशीट घेतो आहे माझ्या, ज्या की तिकडून इन्वर्ट केलेल्या आहेत, तिकडून म्हणजे कुठून, तर मेन युनिव्हर्सिटीकडून, मानगावकडून, तिथून माझ्या ज्या मार्कशीट आहेत त्या तिथे इथं रिसीव केलेल्या आहेत, पाठवलेल्या आहेत। त्यानंतर इथून मला घ्यायच्या आहेत त्या। तर आता त्यांचा लंच टाईम असल्यामुळे मी थांबलेलो आहे, अर्धा ते 1 तास झाला आहे मी थांबलो इथे। आता बघूयात काय होते तर, आणि लगेच मी तुम्हाला जर काही अपडेट असलं तर मी सांगतो, जर इम्पॉर्टंट अपडेट असलं तर थँक्यू।